गुरु माऊली अमोल बोरेवार यांच्या घरी 1 मे 2025 रोजी सदिच्छा भेट घेण्यात आली आणि यावेळी माऊलीचे आईवडील आणि पत्नी यांच्याशी दिलखुलास गप्पा मारण्यात आल्या आणि त्यामुळे मनाला खूप समाधान मिळाले। असेच आशीर्वाद त्यांच्याकडून मिळत राहो ही ईश्वरचरणी प्रार्थना। भगवंताशी कसं बोलावं, भगवंत कसा बोलतो आणि आपण कसा रिस्पॉन्स देतो त्याच्यावर ही कविता आहे। अर्ज केला भगवंताला श्वास मोजरी द्यावा काही। हे मला मोजून दे श्वास, काही हिशोब मांडायला पाहिजे श्वासाचा। आपण कधी त्याचा हिशोब मांडतच नाही कधी, पण कधीतरी मांडावा पाहिजे असं वाटतं। अर्ज केला भगवंताला श्वास मोजणी द्यावा काही। श्वास मोजला वरती खाली, श्वास मोजला वरती खाली, खर्च सांडला भगवंताच्या ठाई। मी आता किती श्वास घेतले किती सोडले त्याचा हिशोब त्या भगवंताकडे मांडला। भगवंतालाही होई पाहुली कष्ट, भगवंतालाही होई पाहुली कष्ट, किती उगा गमवले श्वास हे भक्त। उगाच काहीतरी श्वास गमवलेत काही न करता। अर्ज केला भगवंताला श्वास मोजणी द्यावा काही। ओंजळीत असे श्वास थोडके, ओंजळीत असे श्वास थोडके, परी जगण्यासाठी कष्ट वाढले, परी अंती जगण्याचे माप रीतेच राहिले। अर्ज केला भगवंताला श्वास मोजणी द्यावा काही। उरलेल्या श्वासासाठी हात जोडून करीतो घाई, कारण आता घाई करावी लागणार आहे, खूप कमी श्वास राहिले। देव विचारी पूर्वी विवेकी साधले काही, कारण की पूर्वी काही संचित केलं असेल तर तुला अजून जास्त देतो, त्याचा हिशेब देतो काही। अर्ज केला भगवंता उडता घटका लागला श्वास, धरिला मनी सन्मार्गाचा ध्यास, अखेर चिंतनात भगवंताचा आभास, गळून पडे अहमपणाचा आभास। अर्ज केला भगवंता। जेव्हा जेव्हा श्वास कमी पडायला लागला तेव्हा आम्हाला धर्म शिकायला लागला, आठवायला लागला आणि आम्ही सन्मार्गाला तेव्हाच उडायला लागलो। जेव्हा चांगला श्वास होता तेव्हा सुटला नाही। स्मरले सत्य धरले चित्त, सत्संगी आता फक्त हरीचे भक्त। नको आता श्वासाची मुगटी, नको आता श्वासाची मुगटी, आता द्यावे दान या देहातून मुक्ती। अर्ज केला भगवंताला श्वास मोजणी द्यावा काय। व्हेरी गुड सर, क्या बात।